आपल्याला काय बघायचं, पहिला आपण प्रकार पाहिलाय. कुठला पहिला? साधा वर्तमान काळ. बरोबर, त्याला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये? सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. आता आपल्याला काय पाहिजे? साधा भूतकाळ. त्याला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये? सिंपल पास्ट टेन्स. काय म्हणायचं त्याला? सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. सिंपल पास्ट टेन्स. बघा आता साध्या भूतकाळाची रचना काय ते समजून घ्या. पहिल्यांदा लक्ष द्यायचं माझ्याकडे, इकडे तिकडे बघायचं नाही. बघा पहिल्यांदा वाक्यामध्ये काय असणार आहे? कर्ता. कर्त्याला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये? सब्जेक्ट. काय म्हणायचं? सब्जेक्ट. त्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप, क्रियापदाचं, आणि नंतर कर्म. बरोबर आहे का? लक्षात घ्या, वाक्याचा काळ बदलतो. कशामुळे बदलतो? क्रियापद बदलल्यानंतर. आलं लक्षात? म्हणजे वाक्याचा काळ कुणावर अवलंबून असतो? क्रियापदावर. बरोबर, म्हणून वाक्यामधला कर्ता आणि कर्म बदलत नाही. काय बदलतं? वाक्याचं क्रियापद. काय बदलतं? वाक्याचं क्रियापद. साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप होतं. काय रूप होतं? कुठलं रूप होतं? पहिलं. आणि भूतकाळामध्ये क्रियापदाचं काय असतं? दुसरं रूप. काय असतं? दुसरं रूप. लक्ष द्या माझ्याकडे इकडं. पहिलं बघा वाक्य काय? मी अभ्यास केला. पहिलं काय होतं? मी अभ्यास. पहिलं वाक्य काय होतं? मी अभ्यास करतो. काय होतं? मी अभ्यास करतो. त्याच्याऐवजी काय? मी अभ्यास केला. बरोबर का? म्हणजे माझं काम पूर्ण झालेलं आहे. आलं लक्षात? कधी? आधीच. मग ती का घटना काय झालेली? घडलेली. म्हणून त्याला काय म्हणायचं? भूतकाळ. भूतकाळ कधी असतो? चालू गोष्ट असेल का नाही आत्ता तर वर्तमान काळ, आणि झालेली गोष्ट असेल तर भूतकाळ. मग मी अभ्यास केला. बरोबर का? बघा मी साठी काय येणार आहे? आय. काय येणार? आय. आणि केला, आपण केल्यासाठी काय वापरलेलं? करतो, डू. काय वापरलेलं? डू. मग डू हे पहिलं रूप आहे. दुसरं रूप काय येणार? डीड. काय येणार? डीड. आणि कर्म काय? अभ्यास. म्हणजे काय येणार? अ स्टडी. मी अभ्यास केला. आय डीड अ स्टडी. आता दुसरं वाक्य काय होतं बघा? मी गाणे गातो. त्याच्याऐवजी भूतकाळामध्ये काय? मी गाणे गायले. क्रियापदाचं पहिलं रूप काय होतं? सिंग. दुसरं रूप काय असणार? सॅंग. काय असणार? सॅंग. बरोबर. मग बघा काय लिहिले? करता मी. मीच काय येणार? आय. गाणे गायले. गायलेसाठी काय येणार? सॅंग. आणि गाणं, त्याला आपण गाण्याला काय म्हणतो? सॉन्ग. अ सॉन्ग. मी गाणे गायले. आय सॅंग अ सॉन्ग. बघा दुसरं वाक्य काय होतं? मी पत्र लिहितो. भूतकाळामध्ये काय येणार? मी पत्र लिहिले. मी साठी काय येणार? आय. आता राईट होतं इथं. काय होतं? राईट. लिहिणे म्हणजे राईट. बरोबर का? राईटचं दुसरं रूप काय होणार? रोट. काय होणार? रोट. मग WROT, रोट. आय रोट अ लेटर. मी पत्र लिहिले. आय रोट अ लेटर. मी पुस्तक वाचले. आता इथं थोडीशी गंमत आहे बघा. वाचणे ही क्रिया. बरोबर का? वाचण्याला आपण काय म्हणतो? रीड. बरोबर. तर रीड असा शब्द आहे ज्याचं पहिलं रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप काय? सारखे. बरोबर. रीड, रीड, रीड. म्हणजे पहिलं रूप आहे तेच दुसरं आणि तिसरं रूप आहे. त्यामुळे इथं बदल होईल का? नाही. बघा आय रीड, आणि पुस्तकला काय म्हणतो आपण? बुक. आय रीड अ बुक.
पुढं मी आंबा खाल्ला. बघा आधी काय होतं, मी आंबा खातो. खातोला आपण काय लिहिलं, इट. आणि इट या क्रियापदाचं दुसरं रूप काय आहे, एट. काय आहे, एट. बरोबर. आय एट अ मँगो. मी चहा पिला. साध्या वर्तमान काळातलं वाक्य काय होतं, मी चहा पितो. मी चहा पिला. पिण्याला काय म्हणतो आपण, ड्रिंक. ड्रिंकचं काय होतं, ड्रँक. काय होतं, ड्रँक. बघा आय ड्रँक अ टी. मी चहा पिला. आय ड्रँक अ टी. बघा आता लास्ट काय वाक्य होतं बघा, मी नाटक पाहतो. पाहतोच काय झालं, पाहिले. मी नाटक पाहिले. वॉचचं काय होणार, वॉचड. वॉचड. मी नाटक पाहिले. आय वॉचड अ ड्रामा. समजलं का. बघा साध्या वर्तमान काळात काय, क्रियापदाचं पहिलं रूप. आणि साध्या भूतकाळामध्ये काय, क्रियापदाचं दुसरं रूप. आता इथं तुम्हाला क्रियापदाची रूप दिलेत बघा, पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप. माझ्या पाठीमागं म्हणायचं, डू, डीड, डन, सिंग, सॅंग, संग, राईट, रोट, रिटर्न, ईट, एट, इटन, ड्रिंक, ड्रँक, ड्रंक, वॉच, वॉचड, वॉचड, टेक, टुक, टेकन, गो, वेंट, गॉन, कम, केम, केम, गिव, गेव, गिवन. समजलं का. पहिला काळ कोणता, साधा वर्तमान काळ. आणि दुसरा कोणता काळ पाहिला आज आपण, साधा भूतकाळ. कोणता, साधा भूतकाळ. साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स. साधा भूतकाळ सिंपल पास्ट टेन्स.